अब खबर है मारेगांव से, जहां दिव्यांग बांधवों को 3 पहिया साइकिलों का वितरण तथा जरूरतमंद महिलाओं को साड़ियों का वितरण किया गया। किस संदर्भ में यह परोपकारी उपक्रम लिया गया, देखते हैं प्रतिनिधि दिलदार शेख की इस खबर में। मारेगांव शहर के हनुमान मंदिर में आयोजित किए गए कार्यक्रम में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके जन्मदिन मौके पर विजय बाबू चोरडिया, महाराष्ट्र भाजपा कार्यकारिणी सदस्य, इनकी ओर से 6 दिव्यांग व्यक्तियों को 3 पहिया साइकिल का वितरण तो 50 महिलाओं को भेंट वस्तु विजय चोरडिया इनकी ओर से दी गई। शहर के नगर पंचायत समिति समाज भवन में यह कार्यक्रम आयोजित किया गया था। इस समय कार्यक्रम में राजू धावंचेवार, अशोक सिंह, मयूर गोयंका, शंकर लाल सरे, किसान मोर्चा जिलाध्यक्ष प्रशांत नांदे, तालुका सचिव बीजेपी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शहराध्यक्ष अनूप महापुलकर आदि उपस्थित थे। इस समय महिला भी बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम का प्रास्ताविक मंगेश देशपांडे ने किया तो आभार प्रदर्शन प्रतिभा तांतेड़ ने माना। आज भारतीय जनता पार्टी मारेगाव शहर व तालुक्याच्या माध्यमातून आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यांनी तिसऱ्या वेळेस देशाची भागडोर सांभाळलेली आहे, त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि महाभारतीची सेवा अविरत त्यांच्या हाताने सदैव अशी होत राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभावं अशी आणि या देशाची सेवा त्यांच्या हाताने होत राहावी। त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण मारेगाव इथे दिव्यांग लोकांना सायकल वाटपीचं, ट्रायसिकल वाटपीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अनेक लोकांना मदती करण्याचा प्रयत्न आपण एक छोटासा इथं केलेला आहे। तसेच अनेक महिलांना साडी वाटपसुद्धा केलेलं आहे। महिलांचं आत्मसन्मान आपण महाराष्ट्र सरकार त्यांच्या सशक्तीकरणासाठी अनेक पावलं उचलत आहे। त्याच्यात एक छोटासा प्रयत्न मारेगाव तालुक्यातूनही झालेला आहे। मी माझ्या सर्व सहकारी लोकांचं, विशेष करून इथल्या शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, अन्य पदाधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांना हा सुंदर कार्यक्रम इथे राबवला आणि असे जनसेवेसाठी चांगले कार्य त्यांच्या आणि आमच्या माध्यमातून होत राहील आणि आम्ही करत राहू आणि या देशाच्या पातळीवर जे काही फूल नाही फुलाची पाकळी आमच्याकडून देता येईल ते देण्याचा सदैव आम्ही कटिबद्ध राहू। CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।